बेळगाव शहरातील गणपत गल्ली, खडे बाजार व काकतीवेस या रस्त्यांच्या चौकामध्ये जलवाहिनी दुरुस्तीसाठी L&T कंपनीने तब्बल 15-20 दिवसांपासून खड्डा खोदून ठेवला आहे। परिणामी गर्दीच्या वेळी ये-जा करणं कठीण होत असल्यानं पादचारी आणि वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दुरुस्तीचं काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे। शहरातील गणपत गल्ली, खडे बाजार व काकतीवेस या रस्त्यांच्या चौकामध्ये L&T कंपनीने जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। सदर चौक हा शहराच्या मध्यवर्तीय भागातील सततची गर्दी असलेला चौक आहे। हे लक्षात घेऊन L&T कंपनीचे अधिकारी जलवाहिनी दुरुस्तीचं त्वरित पूर्ण करतील अशी अपेक्षा होती। तथापि आता जवळपास 15-20 दिवस झाले तरी खोदलेला खड्डा आहे तसाच आहे। सदर खड्डा आणि त्याच्या शेजारील मातीचा ढिगारा यामुळे गणपत गल्ली, खडे बाजार, काकतीवेस या मार्गावर ये-जा करणाऱ्यांना, पादचारी व वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच त्यांना धूळ मातीचा त्रास सहन करावा लागत असून चौकात रस्त्यावर कपडे वगैरेंची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना आपलं बस्तान अन्यत्र हलवावं लागलंय। 15 दिवस झाले साहेब, लई प्रॉब्लेम आलाय। हे खड्डा खोदलाय, काम लवकर व्हायला तयार नाही, ट्रॉफिक लई व्हायलाय साहेब आणि लोकांना लई त्रास व्हायलाय आणि दुकानदाराला बी लई त्रास व्हायलाय। आता बघा ते वरनं काय साहेबाला सांगून काय तर जरा आमच्या एक हे आहे, रिक्वेस्ट आहे की लवकर जरा करून ओके करा आणि दुकानदाराला बी लई त्रास व्हायलाय। हे गणपत गल्ली कॉर्नर, शनिवार कॉर्नर येत आहे, गणपत गल्ली कॉर्नर पथवाला गाड्या आणि लई जाम व्हायलाय। बघा वरनं साहेबाला सांगून जरा काय तर जरा योग्यश्री करून लवकर जरा संपून टाका। काय म्हटलं सर? माझं नाव आसिफ साहेब, मी कपडे लावतो साहेब इकडे। L&T कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावं आणि सदर चौकातील हाती घेतलेलं जलवाहिनी दुरुस्तीचं काम त्वरेनं पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी केली जाते। राजेकर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।